अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजार आवारातील टीनशेडमधील कॉन्क्रिटीकरण बांधकामाचे भूमिपूजन गुरुवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार बळवंत वानखडे तर काँग्रेस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी अचलपूर तालुक्यातील शेतकरी, अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आडत्या व्यापारी, हमाल मापारी प्रामुख्याने उपस्थित होते। त्यानंतर मुख्य कार्यक्रम हा बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांचा सत्कार सभापती प्रतिभा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी या विचार मंचावर खासदार बळवंत वानखडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, सभापती प्रतिभाताई ठाकरे, उपसभापती अमोल चिमोटे, संचालक बाबूराव गावंडे, रवींद्र पाटील व परतवाडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजाभाऊ टवलारकर प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले की यापूर्वी ही कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होती। त्यानंतर मध्यंतरी या बाजार समितीत काहीतरी कारणामुळे विकास कामात अडथळे निर्माण झाले। आता मात्र अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाचा मार्ग क्रमण करत असल्याचे म्हटले आहे। शेतकरी, आडत्या व्यापारी आणि शेतमजुरांच्या हक्कासाठी बाजार समिती निश्चितच गतिमान कामे करील अशी आशा यावेळी बबलू देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तर खासदार बळवंत वानखडे यांनीही बाजार समिती ही शेतकरी हितासाठी असून निश्चितच संचालक मंडळ शेतकरी हिताला प्राधान्य देत कामांना गती देईल असे आशा व्यक्त केली। यावेळी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम सभापती सतीश पाटील, संचालक गोपाल लहाने, रवींद्र अजाबराव पाटील, ज्ञानदेव पाटील, सुधीर रहाटे, बाबूराव गावंडे, अतुल वाट, अनिल पवार, अजिंक्य अभ्यंकर, सतीश कुमार व्यास, अमोल बोरेकर, महादेव पोपट तथा भावेश अग्रवाल, सचिव योगेश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी ही प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते। मनु सुडेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। नंतर जवळपास 70 नंबर लागतो आणि आवडच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठी आवड या बाजार समितीने सातत्याने असतो। तिची विश्वासार्हता आहे, परंतु गौरवनी त्याचा उल्लेख केला की विश्वासार्हता टिकून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। संचालक मंडळ येत असते, जात असते, त्याच्या मागे जे काही मेहनत करणारे असतात ते मेहनत करणाऱ्यांच्या सोबत त्यांचा जो दृष्टिकोन असते तो दृष्टिकोन आपण सांभाळला पाहिजे की संचालक मंडळ स्थापन करत असताना किंवा निवडणूक लढत असताना जे काही नेत्याच्या डोक्यात असते की आपण बाजार समितीचं असं केलं पाहिजे, बाजार किंवा एखाद्या संस्थेचं असं भलं केलं पाहिजे, त्या दृष्टीने ते चालली पाहिजे हीच फक्त अपेक्षा असते। काही गोष्टीमुळे त्याला छेद मिळतो म्हणून वाईट वाटणं साहजिक आहे, दुष्काळी होते, परंतु जे काही संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळानं आपली संस्था आहे, आपली संस्था म्हणून जर काम केलं तर निश्चितच स्वतःसाठी आणि संस्थेसाठी आणि भाव असते। म्हणून यानंतर मी एवढी विनंती करेन, बाजार समितीची चांगली आहे, त्याच्यात एक वाक्यता असणं गरजेचं आहे। आता आमची दर्यापूरची बाजार समिती एक वाक्यता आहे म्हणून दुसरे पेट्रोल पंप निघाला म्हणजे मोठा विकास केला। एक वेळा आम्ही बाजार समितीने 18 वर्ष संचालक राहिलो बाजार समिती, त्यामुळे बाजार समिती जरूर आली, बाजार समितीचा सगळा अभ्यास आहे। म्हणून आपण एक वाक्यता ठेवून जे काही संचालक मंडळ असतात सभापती उपसभापती यांच्यासोबत राहून आणि नेत्याचा दृष्टिकोन काही हरकत नाही, चांगलं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की लाखात विजन नाही झालं पाहिजे, कोटीतच झालं पाहिजे। तर
की अजून पुन्हा भूमिपूजन समारंभासाठी आम्हाला संधी मिळाली ही आपल्या सत्याला कंटाळून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.